जी एस टीमुळे कन्झ्युमर ड्युरेबल, जसं माझा बिझनेस कन्झ्युमर ड्युरेबलचा आहे, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये जसं ए सी, LED टी व्ही आणि सगळ्या गोष्टी येतात. पूर्वी याच्यावर 28% जी एस टी होतं, ते खूप जास्त होतं. आणि आता जे गव्हर्नमेंटने 28पासून त्याचं शिफ्टिंग 18%वर केलं आहे, त्या हिशोबाने आता सगळ्यांना अफोर्डेबल प्राईसवर सगळे कन्झ्युमर ड्युरेबल घेता येईल. त्याचा डेफिनेटली कॉमन पब्लिकला लाभ होईल. डे बाय डे मटेरियल कॉस्ट वगैरे वाढल्यामुळे प्रोडक्ट कॉस्ट खूप महाग होत चालली होती. आज 10% जी एस टी म्हणजे जवळपास 3,000 ते 4,000 रुपये पर प्रोडक्टला रेटमध्ये कमी होणार आहे. त्याचा प्रत्येक माणसाला त्याचा खूप लाभ होणार आहे. पहिले जो जी एस टी होता आणि म्हणजे जी एस टी, सी जी एस टी, पूर्वी एस जी एस टी 28, सी जी एस टी आणि एस जी एस टी म्हणून 28% होता, 14% सी जी एस टी होता आणि 14% एस जी एस टी होता. ते बेसिकली बेसिक कॉस्टवर 28% म्हणजे पकडा तुम्ही आमची इंडस्ट्री, नंतर मोबाईल इंडस्ट्री, बाकी पण खूप साऱ्या इंडस्ट्री ज्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलशी रिलेटेड आहे, त्यात 28% म्हणजे हायेस्ट स्लॅबमध्ये तो जी एस टी होता. त्याला 18मध्ये केला, त्यामुळे खूप साऱ्या इंडस्ट्रीला म्हणजे सेल वाढेल डेफिनेटली आमचं पण, आणि त्याचा निश्चित येणाऱ्या वेळेत खूप लाभ होईल.